संगणनेच्या तांत्रिक अडथळ्यामुळे नागरिकांना मोठा सामना करावा लागत आहे. बाभुळगाव नगरपंचायत आणि शासकीय यंत्रणेकडून संगणना 2027चा मोठा गाजावाजा केला जात आहे. बाभुळगाव शहरात जागोजागी पोस्टर लावून आणि नगरपंचायतमध्ये विशेष करून सेल्फी पॉइंट उभारून आम्ही ही प्रक्रिया कशी यशस्वी केली याचे प्रदर्शन मांडले जात आहेत. मात्र वास्तव्यात या डिजिटल जनगणनेला तांत्रिक ग्रहणाने ग्रासले असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मात्र कोणीही तयार नाही. प्रशासनाने डिजिटल इंडियाच्या नावाखाली सेल्फी पॉइंट तर उभारले, पण जेव्हा नागरिक स्वतःच्या घराची माहिती भरण्यासाठी पोर्टलवर जातात तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः अंशांक आणि रेषांक सिस्टीम मध्ये शून्य दाखवत असल्याने पुढील प्रक्रियाच होत नाही. अशा वेळी तांत्रिक मदत करण्यासाठी ना कोणी तिथे एखादा तज्ञ उपलब्ध आहेत ना नगरपंचायत मध्ये कोणी समाधानकारक उत्तर द्यायला. फक्त पोस्टर्स लावून आणि सेल्फी काढून जनगणना यशस्वी होत नसते. तांत्रिक अडचणी येत असताना त्याचे मार्गदर्शन करणारी यंत्रणा कुठे आहे, असा जडजडीत सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. जाहिरातबाजीवर खर्च करण्यापेक्षा प्रशासनाने या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी किंवा नागरिकांना मदत करण्यासाठी हेल्प डेस्क का उभारले नाहीत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. या तांत्रिक अडचणीबाबत विचारणा केली असता अनेक अधिकारी हे वरूनच बंद आहेत किंवा सर्व्हर डाऊन आहे अशी मोघर उत्तरे देऊन हात झटकत आहेत. एकीकडे स्वगणना करण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे सिस्टम चालत नसताना नागरिकांना वाऱ्यावर सोडायचे, हा कोणता कारभार, अशी चर्चा सध्या बाभुळगाव शहरामध्ये रंगली आहे.